तर जाहीर झालेल्या एक्झिट पोल वरून काय राजकीय दावे प्रतिदावे केले जात आहेत बघूया टॉप 9 घडामोडींमधून। एक्झिट पोल नाही हा तर मोदी पोल आहे। इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार। एक्झिट पोल नंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। ये इसका नाम मोदी मीडिया पोल है। सर कितनी सीटें आ रही हैं आपके हिसाब से? सिद्धू मूसेवाला का सॉन्ग सुना आपने? 295। हा सगळा फतव्याचा इफेक्ट। ठाकरे गटाला 15 जागा मिळू शकत नाही। दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला। महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा। कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल। एक्झिट पोलच्या अंदाजावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। प्रत्येक एक्झिट पोलमध्ये मोदीच येणार हे दिसतंय। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र मदत करेल। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। सगळे एक्झिट पोल मोदी मीडियाच्या माध्यमातून आले। जनतेचा एक्झिट पोल मात्र 4 जूनला येणार। तो आमच्या बाजूने असेल। वर्षा गायकवाड यांच्याकडून दावा। भाजपचा रथ रोखण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं। महायुती उमेदवाराच्या विरोधात मत देण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते। रोहिणी खडसेंचा भाजपवर निशाणा। संजय राऊतच फ्रॉड। राज्यात आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 18च्या वर जागा मिळणार नाहीत। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। संजय राऊत स्वतः फ्रॉड आहे। कशाला त्याचं घेऊन बसलं तुम्ही आता याच्यात 4 तारखेनंतर त्याच्याकडे बाईट घ्यायला जाताना डोक्यात हेल्मेट घालून जा, नसता तो दगड मारेल तो। मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात ठाकरे सरकारमध्ये दिसतील। आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। सांगतो देशाचे पंतप्रधान मोदीजी विराजमान झाल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदीजींच्या सरकारमध्ये दिसेल, मोदीजींसोबत दिसेल। रवी राणांनी आयुष्यभर तडजोडीचं राजकारण केलं। उद्धव ठाकरे कधी तडजोडीचं राजकारण करणार नाहीत। रवी राणांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया।